नमस्कार. आज आपण एका अशा राष्ट्राबद्दल बोलणार आहोत जे लष्करी सामर्थ्य आणि तांत्रिक नवनिर्माणाचं एक प्रतीक मानलं जातं, पण तरीही ते एका अनिश्चिततेच्या उंबरठ्यावर उभं आहे. चला तर मग शोध घेऊया आधुनिक इस्रायलच्या याच सामरिक गुंतागुंतीचा. तर मग एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. एक लष्करी महासत्ता आणि टेक्नॉलॉजीमध्ये इतका पुढे असलेला देश आपल्या भविष्याबद्दल इतक्या मोठ्या अनिश्चिततेचा सामना कसा काय करू शकतो? या विश्लेषणामध्ये आपण याच विरोधाभासाचा उलगडा करणार आहोत. आपण पाहणार आहोत की इस्रायल एकाच वेळी एक हायटेक किल्ला आणि त्याचवेळी गंभीर धोक्यांचा सामना करणारा देश कसा आहे. तर ही सगळी कथा सुरू होते इस्रायल संरक्षण दलामध्ये म्हणजे IDF मध्ये झालेल्या एका मोठ्या मूलभूत बदलापासून. खरं तर आजचं रणांगण पूर्णपणे बदलून गेलं आहे. म्हणजे बघा, पूर्वी इस्रायलसाठी धोका होता तो पारंपरिक सैन्यांचा, पण आता तसं राहिलेलं नाहीये. आज त्याची जागा घेतलीये हमास आणि हिजबुल्लासारख्या चपळ बिगर सरकारी गटांनी, आणि त्यांच्याकडून येणारे धोकेही पूर्णपणे वेगळे आहेत. आणि मग ह्या नव्या धोक्यांना सामोरं जाण्यासाठी इस्रायलच्या संरक्षण दलांनी स्वतःमध्ये एक मोठी पुनर्रचना केली आहे. त्यांनी पारंपरिक तुकड्यांवरून आपलं लक्ष हटवून एक जास्त लवचिक आणि गुप्तचर माहितीवर आधारित दल तयार करण्यावर भर दिला, जे आजच्या युद्धाची नवी आव्हानं पेलू शकेल. या बदलाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याचं हे वक्तव्य या मोठ्या धोरणात्मक बदलाला अधोरेखित करतं. हे आपल्याला दाखवतं की युद्धाचं स्वरूप आता जमिनीवरच्या ताकदीकडून माहिती आणि तंत्रज्ञानाच्या वर्चस्वाकडे कसं वळलं आहे. आणि हेच आजच्या संघर्षाचं बदललेलं वास्तव आहे. टेक्नॉलॉजीवरचा हा नवीन भर म्हणजे फक्त एक विचार नाहीये, तो इस्रायलच्या अत्याधुनिक संरक्षण प्रणालींमध्ये आपल्याला ठोसपणे दिसून येतो. हा बदल सर्वात स्पष्टपणे दिसतो तो त्यांच्या डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्येच. रॉकेट आणि क्षेपणास्त्रांच्या सततच्या धोक्याचा सामना करण्यासाठी इस्रायलने अनेक वेगवेगळ्या स्तरांनी बनवलेली एक संरक्षक ढाल तयार केली आहे, जी जवळजवळ अभेद्य मानली जाते. आणि ही स्तरित संरक्षण प्रणाली खरंच एक उल्लेखनीय तांत्रिक यश आहे. म्हणजे बघा, अंतराळापासून ते अगदी जमिनीजवळच्या वातावरणापर्यंत प्रत्येक सिस्टम एका विशिष्ट प्रकारच्या धोक्याला निकामी करण्यासाठी तयार केली आहे. आणि हे सर्व मिळून हवाई हल्ल्यांपासून एक सर्वसमावेशक ढाल तयार करतात. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, इस्रायलची ही संरक्षण क्षमता फक्त त्यांच्या स्वतःच्या तंत्रज्ञानावर अवलंबून नाही. ती एका खूप महत्त्वाच्या बाह्य स्तंभावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. आणि तो स्तंभ म्हणजे अमेरिकेसोबतची त्यांची अतूट मैत्री. या समर्थनाची आर्थिक व्याप्ती प्रचंड आहे, इतकी की दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायल अमेरिकेच्या मदतीचा सर्वात मोठा प्राप्तकर्ता बनला आहे. पण या अब्जावधी डॉलर्सच्या आकड्यांमागे एक अधिक मोठे सत्य दडलेलं आहे. हे अवलंबित्व फक्त आर्थिक मदतीपुरतं मर्यादित नाही, तर ते इस्रायलच्या लष्करी आणि सामरिक रचनेच्या अगदी मुळाशी आहे. कारण ही युती त्यांना अत्याधुनिक शस्त्र देते, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान पुरवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर एक आवश्यक राजनैतिक ढाल पुरवते. यामुळेच ती इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षेचा अक्षरशः आधारस्तंभ बनली आहे. आणि हे आपल्याला त्या किल्ल्याच्या भिंतीतील पहिल्या मोठ्या भेगेकडे घेऊन येतं, ती म्हणजे सततच्या संघर्षाचा प्रचंड आणि दिवसेंदिवस वाढणारा आर्थिक ताण. नॅशनल सिक्युरिटी स्टडीज संस्थेचे हे आकडे एक गंभीर चित्र सादर करतात. यातला सर्वात चिंताजनक सिनारिओ म्हणजे उत्तरेकडील एक मोठं युद्ध. ते तीव्र आर्थिक आकुंचन आणि अनियंत्रित अर्थसंकल्पीय तुटीचा अंदाज वर्तवतो. हे सततच्या संघर्षाची न परवडणारी किंमत अगदी स्पष्टपणे दाखवतं. म्हणजे कोणताही मार्ग निवडला तरी देशाच्या अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अत्यावश्यक सेवांमध्ये कपात होऊ शकते आणि एका मोठ्या आर्थिक मंदीचं सावट उभं राहू शकतं. आणि हेच आपल्याला याच्या मूळ विरोधाभासाकडे घेऊन येतं. संरक्षणावर इतकं जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे एक नवीन प्रकारचीच असुरक्षितता तर निर्माण झाली नाही ना. इस्रायलने अक्षरशः स्वतःला जगातील काही सर्वात प्रगत अडथळ्यांनी वेळून घेतले आहे. यालाच स्वसंरक्षणाचं तत्त्व म्हटलं जातं. पण याची एक दुसरी बाजूही आहे. खुद्द लष्करातीलच काही टीकाकार यावर प्रश्न विचारत आहेत की ही रणनीती नक्की काय दर्शवते, शक्ती की भीती?
या भिंती आणि संरक्षण प्रणाली बांधण्यावर इतका जास्त भर दिला गेला आहे की धोक्यांना त्यांच्या मुळापासून संपवण्यासाठी आवश्यक असलेल्या पारंपरिक जमिनी दलांकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं आहे. आणि सरतेशेवटी आपल्यासमोर एक अस्वस्थ करणारा प्रश्न उरतो. इस्रायलने बांधलेला हा अभेद्य किल्ला खरोखरच त्याच्या सामर्थ्याचा पुरावा आहे की तो एक अधिक खोल अस्तित्वात्मक असुरक्षितता लपवतो? हा एक असा विरोधाभास आहे जो कदाचित त्याच्या अस्तित्वाचीच व्याख्या करतो.